माधवनगर कचरा डेपोच्या कामानं घेतला वेग, मिलिंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश. माधवनगर येथील कचरा डेपोच्या प्रश्नानं गंभीर रूप धारण केले होते. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि दुर्गंधीचा प्रश्न आवेसा झाला होता. मात्र आता या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. कामाचा तपशील आणि पार्श्वभूमी. माधवनगर ग्रामपंचायत हद्दीतील कचरा एका ठिकाणी साचून त्याचे डोंगरात रूपांतर झाले होते. कचरा विल्हेवाट लावणे, जागेची खुदाई करणे, GR कंपाऊंड कुंपण घालणे या कामांसाठी 5 मार्च 2026 रोजी अधिकृत वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र त्यानंतर लागलीच माधवनगर ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानं आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे हे काम काही काळासाठी थांबवण्यात आले होते. आचारसंहितेनंतर कामाला सुरुवात. आचारसंहिता संपताच मिलिंद पाटील यांनी तातडीनं या कामाला गती दिली. आज प्रत्यक्ष घटनास्थळी JCB आणि इतर यंत्रणेच्या सहाय्यानं कचरा हटवण्याचे व विल्हेवाट लावण्याचे काम सुरू झाले आहे. नागरिकांना दिलासा. या कचरा डेपोमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी आता या जागेला कंपाऊंड करून ती सुरक्षित केली जाणार आहे. यामुळे कचरा विखुरला जाणार नाही आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल. मिलिंद पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या सहकार्यानं हा प्रश्न मार्गी लावल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.